कुंभमेळ्याच्या अनुषंगानं रिंग रोड करता शेतकऱ्यांच्या जमिनी प्रशासनाकडून खरेदी केल्या जात आहेत। मात्र काही शेतकऱ्यांकडून सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं निरसन होत नसल्यानं शेतकऱ्यांचा आक्रोश जिल्हा प्रशासनावर वाढतोय। शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये काही धोरणात्मक निर्णय असल्यानं ते शासन स्तरावरती सोडवण्याच्या हालचाली सुरू आहेत। मात्र सध्या तरी शासनाकडून कोणताही निर्णय झाला नसल्यानं स्थानिक प्रशासनाला शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्याच्या सूचना असून कार्यवाही केली जाते। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीही याबाबत स्पष्टीकरण देत शेतकऱ्यांच्या अडचणी तात्काळ सोडवण्याचं आश्वासन दिलंय। तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं आमरण उपोषण हे सुरूच असल्यानं अन्नत्याग उपोषणाचा 6वा दिवस आहे। आंदोलक शेतकरी आक्रमक भूमिकेत आहेत। त्यांची काय मागणी आहे, अबाउट 6-7 मागणी आहे। त्या मागणीच्या अनुषंगाने माझ्या सोबत पण त्यांची चर्चा झाली। काय मागणी धोरणात्मक स्वरूपाची असल्यामुळे ते आपल्या स्तरावर त्याच्याबद्दल आपले निर्णय घेता येत नाही। या सगळ्या अनुषंगाने आपण पॉझिटिव्हली भूमिका घेतोय। मोठ्या प्रमाणात जो काही प्रश्न होते ते आतापर्यंत सोडवणे पण आलेले आहे, परंतु जो काही आता राहून गेलेले प्रश्न असतील ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो। मला वाटतं 80% शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला आहे। 20% शेतकरी असतील, 15% शेतकरी असतील की त्यांचा प्रश्न अजून अनिर्णित आहे। मला वाटतं आता मी थोड्यापूर्वीच निरोप दिलेला आहे, तिथे जाऊन पुन्हा मी गायकऱ्यांची भेट घेईल, जे उपोषणाला बसले शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जाऊन भेट घेईल आणि काय मार्ग काढता येतो तो आपण निश्चितपणे काढू। पण 80% जवळपास आता या रस्त्याचा प्रश्न संपलेला आहे।